नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर। आज मी आले आळंदीमध्ये आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई नावाचा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आणि त्या निमित्ताने संत ज्ञानेश्वरांची आणि मुक्ताईची भूमिका साकारणारे कलाकार माझ्या सोबत आहेत। तेजस आहे, नेहा आहे, कसे आहात? रामकृष्ण, खूप छान। मी जसं की म्हटलं की सरप्राईज होतं, शेवटपर्यंत मी फार प्रयत्न केला की कोण बरं कलाकार आहे किंवा हिच्या बाबतीतही झालं की पोस्टर पाहून झूम करून काहीतरी अंदाज येतोय का, टॅग मध्ये शोधावं, फार शोधाशोध झाली पण शेवटी आमच्या काही हाती लागलं नाही आणि आता फायनली म्हणतो ना वेळ यावी लागते। आणि मी म्हटलं ना की व्हिडिओ मध्ये पाहूनही पहिल्यांदा नाही, प्रथम दर्शनी नाही लक्षात आलं की हा तेजस आहे आणि खूप एक दिव्य तेज म्हणतो आपण, तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा तेज, एक वेगळा असा माहोल तयार झालेला। त्या क्षणी तुम्ही वाटत नव्हता, तेजस नेहा नव्हते वाटत, तुम्ही तेच वाटत होता, ज्ञानेश्वर, मुक्ताई, निवृत्ती, सोपान हेच वाटत होता। तर त्या क्षणी तुमच्या मनात काय चाललं होतं? मला वाटतं की आम्ही एक गोष्ट आम्ही सगळ्यांनी फॉलो केली की शरण जाणं त्या शक्तीला, हे आम्ही सगळ्यांनी केलं। त्यामुळे कदाचित असं असेल की त्यांचं चैतन्य जे होतं त्यातले काही टक्के चैतन्य आमच्यात कदाचित तुम्हाला वाटलं असेल। त्यामुळे ही आमची किमया नाही, ही किमया सगळी त्यांचीच आहे। त्यामुळे त्यांनी आमच्याकडनं ते करवून घेतलं असं मी म्हणेन। बरं, भावा बहिणीच्या अतूट नात्याची गोष्ट आहे, त्यांनी अख्ख्या जगाला एक काय म्हणतो खूप मोठं उदाहरण दिलंय आणि भाऊ बहीण म्हटल्यानंतर कोणतीही जोडी डोळ्यासमोर येत असेल ती पहिली ज्ञानेश्वर आणि मुक्ताईची आहे आणि त्यांच्या खूप कथा आहेत, खूप ऐकिवात आहेत। तुम्ही दोघं जण आज भावंडाची जोडी म्हणून आल्यात, त्यांना कुठेतरी त्यांचं प्रतिनिधित्व करताय तुम्ही। खऱ्या आयुष्यामध्ये विचारायला आवडेल की तुमच्यामधलं नातं कसं फुललं, कारण की ऑनस्क्रीन तुम्ही भाऊ बहीण अशाच याच्यामध्ये होतात, त्यामुळे खऱ्या आयुष्यात किती रिफ्लेक्ट झालं ते? खरं तर आधी आम्ही दोघं एकमेकांना ओळखायचो, कारण तो माझ्या कॉलेजमध्ये सिनियर आहे मला। हो। आणि नंतर मग अजून जेव्हा कळलं की चित्रपटात आम्हीच दोघं आहोत, मग मैत्री अजून आमची वाढली। आणि खरं सांगायचं तर आमची मैत्री पण तितकीच स्ट्रॉंग आहे, म्हणजे कुठल्याही नात्याला जर सुरुवात असेल तर ती मैत्रिणी व्हावी लागते। म्हणजे भावा बहिणींच्या नात्यात सुद्धा एक सुंदर मैत्री होती जी ज्ञानेश्वर आणि मुक्ताईंमध्ये सुद्धा आहे। वेगवेगळे पैलू आहेत त्या नात्याचे, तसे आमच्याही नात्याचे वेगवेगळे पैलू आहेत असं मी म्हणायला हरकत नाही। मग त्याच्यामध्ये आम्ही खूप भांडणं आमची होत असतात सारखी, किंवा काही गोष्टी तेजस माझं ऐकत नाही, काही गोष्टी मी तेजसचं ऐकत नाही, त्यामुळे आमच्या खूप मजा मस्ती आमची सुरू असते। त्यामुळे आमचं नातं खूप वेगळंच आणि सुंदर आहे। तू काय सांगशील? मी हिला +1 असं म्हणेन, मम असं म्हणेन। आणि मी आणखी एक गोष्ट मला सांगायला आवडेल की आपल्याला ज्ञानेश्वर आणि मुक्ताई फक्त बहीण भाऊ अशा नात्यानेच आपल्याला माहिती आहे, पण ते गुरु भगिनी असे पण होते। वेळ प्रसंगी कधी मुक्ताई ज्ञानेश्वरांची माऊली झाली, आई झाली, कधी ज्ञानेश्वर मुक्ताईची आई झाले। तर असे अनेक प्रसंगांमधनं आपल्याला त्या दोघांमधलं जे नातं आहे याला खूप कंगोरे हे दिसतं। त्यामुळे या चित्रपटात सुद्धा आम्ही ते कंगोरे, ते पैलू जास्तीत जास्त उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला। म्हणजे या चित्रपटात साधारण त्यांचे वेगवेगळ्या टप्प्यातलं वेगवेगळं नातं दिसून येतं। म्हणजे ते बहीण भाऊ म्हणून तर दिसतातच, कधी कधी ती त्यांची माऊली असते, कधी कधी ते तिची माऊली असतात, कधी कधी त्यांच्यात मैत्रीचं एक नातं आहे। तर अशी वेगवेगळी नाती आहेत या चित्रपटात। बरं, मी याआधी पण आळंदीला येऊन गेले आणि मागे घर आहे त्यांचं, जिथे तो वाडा म्हणतो ना आपण, अजूनही तसाच्या तसा आहे। आणि त्या वाड्यात ज्या वेळेला मी तेव्हा गेले होते, मला खरंच असं वाटलं होतं की इथे ती दोघं भावंड खेळली असतील किंवा इथे ते सगळे चमत्कार घडले असतील, तर खूप भारावून व्हायला झालं त्यावेळी। तुम्ही प्रत्यक्षात जे आपण ऐकिवात आहे किंवा आपल्याला बऱ्यापैकी सर्वज्ञात सर्वश्रुत आहे त्या गोष्टी तुम्ही सिनेमामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय, अभिनयात नसेल पण ते एक अलौकिक आहे। सो हिनी तर सांगितलं अख्खा सिनेमाच तसा होता, कमाल। पण मला तुला विचारायला आवडेल की दोन भावंडांचं इक्वेशन असलेले बरेच सिनेमा, म्हणजे मला तरी आठवतो पटकन, मी तुला म्हटलं तोच की मांडे पाठीवरती थापले होते, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे दैवी आहे। तर तसा कुठला असा सीन होता की जो तुला पटकन आठवतो आणि तुला सांगायला आवडेल की हा आम्हा दोघांचा कमाल सीन आहे? खूपच असणार, अख्खी तुमची गोष्टच कमाल आहे, पण एखादा जो ह्याला तोड नाही? मला वाटतं की तो एकच सीन जो माझ्या फार मनात घर करून राहिलाय, तो म्हणजे माऊलींच्या समाधीचा सीन। जेव्हा मला बोलता नाही गाठ आला अंगावर आता, जेव्हा मुक्ता तिच्या दादाला थांबवते, दादा नको जाऊ, तर तो सीन
तो सीन माझ्या मनात घर करून राहिला फार, आणि तो नेहाने सुद्धा फार उत्तम प्रकारे सादर केला. माझ्या पण अंगावर काटा आला या क्षणी. म्हणजे खरंच त्यांचं ते नातंच तसं होतं ना की तिला जेव्हा कळतं की आता हा समाधी घेणार आहे तर साधारणपणे तुटूनच जाईल ना का एखादं, तशी ती पण म्हणजे सगळं सांभाळणारी तीही तुटून गेली तेव्हा. आणि मग त्यानंतर ती तिच्या मनाची जी काही अवस्था आहे किंवा एकंदरीत ती सगळं सांभाळून हे स्वतःलाही सांभाळणं जे आहे ते खूप दाखवण्याचा तो प्रयत्न आहे की आपलं कोणीतरी आता जातंय आणि ते कधीच परत नाही येणार आहे, हे फिलिंग खूप वाईट आहे. तर ते कुठेतरी मला वाटतं आम्ही प्रयत्न केला. आणि ह्यात मग म्हणजे माऊली आणि मुक्ताई बरोबरच नेहा आणि तेजसचं जे काही नातं होतं त्याचीही खूप मदत होते असं मला वाटतं. बरं, बऱ्याचदा ना आपलं एक इक्वेशन या पॉइंटला पोहोचतं की समोरचा माणूस अभिनय करत असताना आपल्याला आतूनच कौतुक वाटू लागतं की अप्रूप वाटतं की अरे हे ही कसं करू शकते, आपल्याशी आत्ता खेळणारी मुलगी ही कुठल्या काय लेवलवर पोहोचली आहे हे असं आपल्याला सादर करताना वाटू शकतं. असं एखादं कौतुक करायचंच असेल की बाबा हा सीन कमाल, म्हणजे तिने ते जे कदाचित असं सांगतात बरेचसे कलाकार की हिने ते जे डोळ्यात भाव आणलेले ना त्याला तोड नाही, असं हिच्याविषयी कुठल्या सीन बद्दल सांगायला? अनेक सीन आहेत. आमचा एक ताटीचा सीन आहे हा. की माऊलींनी स्वतःला कोंडून घेतलंय घरामध्ये आणि ते आता देहत्याग करणार आहेत. आणि तेव्हा मी म्हटलं तसं की त्यांच्या नात्याला खूप कंगोर आहेत. तो यावेळी मुक्ताई ज्ञानेश्वरांची माऊली झाली की दादा हे चुकतोयस तू असं म्हणून दादाला तिच्या पटवून मनवून तिने त्यातनं प्राणत्याग करण्यापासून वाचवून तिने त्याला परत आणलं की असं करू नकोस, ही चुके तुझी, आणि जे तूच आम्हाला शिकवलंय ते तूच कसं करतोयस असं ती त्याला ओरडली सुद्धा आहे. म्हणजे जसं आई जीवन देते तसं त्या ताईने त्याचं जीवन तिथे बरोबर आणलंय. तर असे अनेक प्रसंग आहेत आणि बऱ्याच प्रसंगांमध्ये मी आता मी 2 सांगितले खरं, असे अनेक प्रसंग आहेत. त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. आम्ही नक्की पाहू. तेजस विषयी एखाद्या अख्खा सिनेमा तुझ्यावरती बेतलाय जवळपास तुम्हा दोघांवरती आणि खूप मोठं शिवधनुष्य आहे. कुठल्या सीन विषयी याच्या सांगायला आवडेल? अगेन मी त्याला तेच म्हणेन की जसं तो आता म्हणाला की अनेक सीन आहेत असे, पण विशेष करून सांगायचं झालं तर त्याचा समाधीचा सीन आणि धर्मसभेपुढे जेव्हा तो आमची व्यथा मांडतोय तो एक सीन, तिथे तेजस खूप सुंदर बोलला. म्हणजे तेजस म्हणून माऊली म्हणून तो इतका सुंदर बोललेला आहे की ते बघत बसावं असं वाटतं. आणि तिथे पण मुक्ताई त्याला एक वेगळा सपोर्ट करते, तर ती पण छान गंमत आहे. तर तीही चित्रपटात नक्की बघा. आणि ते 2 सीन मला तेजसचे खूप विशेष आवडतात. बरं, गुरुबंधूंचं पण नातं होतं आणि तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही 2 जण, हा तुझा सिनियर पण आहे कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये. आपण अगदी तुलनाच नाही करत आहे, पण समजा जर हिला एखादा सल्ला द्यायचा असेल तर कुठला सल्ला देशील? नेहा म्हणून सल्लेच देत असतो मला, मी ऐकत नाही आवाज. आजचा सल्ला बाकी आहे माझा, नंतर काहीतरी आठवला की देईन. पण मी म्हणजे तसं म्हणायला सिनियर आहे, पण ही खरंच खूप हुशार आणि मुठोड मुलगी. म्हणजे हिला फार सल्ले द्यायची गरज नाही पडत. मला म्हणाली मी फार मस्ती करते प्रचंड मस्तीखोर आहे ती. पण अगेन मी कॉलेजमधला सिनियर असल्यामुळे ते सांभाळून घ्यायला लागतं. पण ही खरंच मॅच्युअर्ड आणि खूप चांगली कलाकार आहे. सो आता सल्ला नाही द्यायला एवढा, पण कौतुक आवर्जून केलंय त्यांनी. तू काय मला त्याच्यात कौतुक नाही करता येत, पण मी माऊलींचं त्यांनी साकारलेल्या माऊलींचं मात्र मला खूप कौतुक आहे की त्यांनी फार सुंदर केलाय. म्हणजे ही व्यक्तिरेखा त्यांनी फारच सुंदर साकारली आहे. त्यामुळे तिथे त्याला त्या वेशात बघितलं ना की मी संपतेच. म्हणजे मी त्याला असा नाही बघू शकत, पण त्याला तसा मला खूपच म्हणजे मला फार आनंद होतो त्याला त्या वेशात भारावून जायला होतं. बरं, आजचा जो काही मी म्हटलं ना खूप धक्कादायक होतं की भाविक अक्षरशः पायावरती लोटांगण घालत होते किंवा माझा इंटरव्ह्यू सुरू होण्याआधी पण दर्शन घ्यायचंय. म्हणजे आपण एखाद्या देवासाठी जसं असतं ना ते जवळपास तुम्हाला त्या जागी बघत होते. तुम्हाला स्वतःला किती ग्रेटफुल वाटलं यासाठी किंवा काय वाटलं त्या क्षणी? कारण अशी गर्दी लोटली होती, जशी आपण वारीमध्ये बघतो ना जवळपास तसे सगळे लोटले होते की आम्हाला एकदा ह्यांना स्पर्श करायचा आहे, फक्त स्पर्श करायचा, डोळे भरून पाहायचे. आमचं पण तेच झालं होतं, कोण आहे डोळे भरून पाहायचंय, तसं त्यांचंही झालेलं. सो किती काय वाटलं आतमध्ये आणि किती ब्लेस्ड वाटतंय की यार आपण कायच्या काय करून ठेवलंय किंवा कुठे पोहोचवलंय आपल्याला देवानी. काय वाटतंय मला एका गोष्टीचं फार छान वाटलं की आजही भाबडी श्रद्धा आहे.
आणि प्रचंड निर्मळ श्रद्धा आहे ती. म्हणजे आज आपण म्हणतोय की टेक्निकल सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, रील्स आणि इंस्टाग्राम वगैरे असं सगळं जग आहे, पण ह्यामध्ये सुद्धा माऊलींना बघण्यासाठी लोक एवढी धडपड करतायत. हे बघून फार मला छान वाटलं. आणि मुक्ताईला भेटण्यासाठी, माऊलींना भेटण्यासाठी आम्ही माध्यम होतो फक्त, आणि त्यांना ह्यात आनंद होता की अरे आम्ही या माऊलींना भेटलो. तर ही आनंद तर होताच, पण त्याचबरोबर मला वाटतं ही जबाबदारी होती आमच्या, की त्यांनी त्यांच्या भावना माऊलींपर्यंत, मुक्ताईपर्यंत पोहोचवायच्या. असं रडू वगैरे आल्यासारखं झालं का तुम्हाला? की कारण आजी आपल्यापेक्षा वयाने मोठी असणारी माणसं ज्यांच्या आपण पाया पडतो, खरं तर या परंपरेत आहे एकमेकांच्या पाया पडणं, पण सहसा आपण मोठ्यांना पायाने पडून देतो आणि आपण आणि आपले हात बांधलेले असतात. तर त्या क्षणी काय होत होतं? मला आता मगाशीच हे घडलं की मी अशी बाहेर निघाले आणि बाहेर एक मावशी आल्या, त्यांच्या हातात तेवढं तानं बाळ होतं आणि त्या बाळाचं डोकं त्यांनी माझ्या पायावर ठेवलं आणि तिथे मी सुटले. म्हणजे मला इतकं भरून आलं की बाप रे, म्हणजे की काय ही श्रद्धा आहे किंवा काय आहे की एवढं समय, अक्षरशः ते महिना दीड महिन्याचं बाळ असेल तर त्याचं डोकं माझ्या पायावर ठेवलं गेलं. त्यामुळे अंगावर काटा येतो अक्षरशः. पण आता कसं करणार, नाही खूपच वेगळंच आहे हे. मला हे छान वाटतं पण की हे अशा गोष्टी काहीतरी घडतात, पण त्याचं माध्यम आम्ही ठरतो. म्हणजे त्या गोष्टी देवासाठीच असतात, त्या गोष्टी त्यांना माऊलींपर्यंतच पोहोचवायच्या होत्या, पण त्याचं माध्यम होण्याचा मान आम्हाला मिळतोय, याचं छान वाटतं. मला खूप कमाल वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुम्हाला मी खरं सांगते, देवा शपथ, तुम्ही जेव्हा काही काही सांगता ना माझ्या अंगावर खरंच काटा येतोय. मला माहित नाही ते समोरच्याला जाणवतं की नाही, पण मला खरंच अगदी अंगावर काटा येण्यासारख्या या गप्पा झालेल्या आहेत. खूप छान वाटलं आणि मी खूप उत्सुक आहे तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही प्रेक्षकांना आवाहन करावं की त्यांनी हा सिनेमा पाहावा. आमचा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा येत्या 18 एप्रिलला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. तर हा चित्रपटगृहात जाऊनच नक्की पहा, कारण ही गोष्ट फक्त बहीण भावाची नाही, तर विश्वात्मक झालेल्या एका कुटुंबाची ही गोष्ट आहे. आणि तुला थोडी जोड द्यायची आहे की त्या महान आत्म्यांनी जे काही कार्य करून ठेवलंय हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तरी हा चित्रपट नक्की 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 बघा.